हां चालू कर. नमस्कार, श्री बायोटेकमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे. हे गांडूळ खत बेड बसवायची आपल्याला तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे. हा 12 फुटाचा बेड आहे. त्याच्याबरोबर 3 किलो गांडूळाची पिशवी वगैरे तुम्हाला मिळते. बेड बसवायची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. ह्या 12 फुटाच्या बेडला 2-2 फुटाच्या 16 काट्या मारून घ्यायच्या. पहिला काट्या मारून घेतल्यानंतर जागा खालची सगळी पूर्ण उकरून घ्यायची. हितली माती सगळी एका साईडला चढ करून घ्यायची, एका साईडला पांचळ करायची, जेणेकरून आपल्याला आउटलाईनला वर्मीवॉश ह्या साईडला इथं उकरता येईल. इथं आपण गोल खड्डा काढून इथं 5 लिटरचं बकेट वगैरे कॅन वगैरे ठेवायचा आहे, जेणेकरून येणारं वर्मीवॉश आपल्याला त्याच्यामध्ये कलेक्ट करता येईल. त्या काट्या पहिला व्यवस्थित मारून घेऊन पांचळ व्यवस्थित करून घ्यायचे. नंतर हा आपला बेड त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर फक्त जे बेडच्या साईडला जे पॉकेट आहे हे फक्त हे पॉकेट त्याच्यामध्ये अडकवायचं आहे. सर हे पॉकेट आहे असं फक्त त्याच्यामध्ये अडकवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाकिट वापरायचं, थोडं थोडं घालायचं काठी. वरनं फक्त 4-4 बोटं काट्या घालून घ्यायचा. पूर्ण सगळ्या बेडच्या काट्या अडकवून घेतल्यानंतर मग शिस्तात खाली दाबायचं आणि चौकोनी आपला हा बॉक्स उभारतो. किंवा असं आपलं बेड 12 फुटाचा बेड व्यवस्थित उभारला आहे. त्याच्यामध्ये बेड भरताना सुरुवातीला खाली 6 इंच पाला टाकायचा, परत शेणखत असं टाकून थराने टप्प्याटप्प्याने भरून घ्यायचं. अधिक माहितीसाठी कंपनीला कॉल केला तर पूर्ण सगळी माहिती मिळेल. कंपनीचा नंबर आहे काट्या कडपुतूर मारायचं काय थोड्या 4 इंच ठेवायच्या, वरून 4 बोट रिकाम ठेवायचा, जेणेकरून बेड भरला आपला शेण पाल्या पचोळा नाही. आता 4 बोट राहिलेलं आहे. शेण पाला पचोळा भरला की बेड खाली आरतो. हा आरल्यानंतर ही काठी हळूहळू वर सरकते. सुरुवातीला ठेवताना इथं ठेवायचं नाही, ही 4 बोट अंतर ठेवायचं कमीत कमी. आणि जास्त मारलं तर ही फाटून वरती येणार. सुरुवातीला ठेवताना 4 बोट कमी ठेवायची.